सातारा शाहूपुरी पोलिसांनी मोठ्या कारवाई करत मोबाईल चोरणाऱ्या परराज्यातील टोळीला बेड्या ठोकल्या। 2च दिवसापूर्वी जुना मोटर स्टँड येथील मंडईतून 5 मोबाईल चोरल्याची फिर्याद शाहूपुरी पोलिसात दाखल होती। याचा तपास करताना शाहूपुरी पोलिसांच्या डीबी पथकाने स्विफ्ट कारमधून फरार होत असलेली संशयितांचा शिताफीने पाठलाग करून अटक केले। त्यांच्याकडून चोरीच्या गुन्ह्यातील 12 मोबाईल हस्तगत करण्यात आले। रविवारी आपल्याकडे नियमित साप्ताहिक बाजार असतो, त्याचबरोबर गौरी आगमन होणार होतं, त्यामुळे मार्केटमध्ये प्रचंड गर्दी होती। अशा गर्दीचा फायदा घेऊन आपल्याकडून मोबाईल चोरीच्या आपल्या पोलीस स्टेशनला तक्रारी प्राप्त झाल्या। चोरांनी या गर्दीचा गैरफायदा घेऊन मोबाईल चोरी केलेल्या होत्या। त्या अनुषंगाने आपल्या पोलीस स्टेशनला त्या दिवशी 5 तक्रारी दाखल झालेल्या होत्या। त्या अनुषंगाने दिलेल्या निर्देशानुसार आपले जे गोपनीय हे होते कर्मचारी वगैरे, त्याचबरोबर मार्केटमध्ये लावलेले पेट्रोलिंगसाठी साध्या वेशात लावलेले जे कर्मचारी होते, त्यांनी संशयित इस्मांना शोधून त्यांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला। त्यावेळी ते एक स्विफ्ट गाडी आहे, त्यातून बसून पळून जाण्याचा प्रयत्न असताना आपल्या जी डीबी टीम आहे त्यांनी 2 व्हीलरवरून अत्यंत शिताफीने त्यांचा पाठलाग करून त्यांना आपल्या वाडेफाट्याजवळ त्यांची जी कार होती ती अडवली। त्या कारची झडती घेतली, त्यामध्ये एकूण 12 मोबाईल सापडले। त्यापैकी जे 5 मोबाईल होते ते आपल्या शाहूपुरी पोलीस स्टेशनला त्या दिवशी दाखल झालेल्या 5 गुन्ह्यातील होते। त्याचबरोबर 2 गुन्हे त्याच दिवशी सिटी पोलीस स्टेशनला दाखल झालेले होते, त्या गुन्ह्यातील मोबाईल, त्याचबरोबर इतर 5 असे एकूण 12 मोबाईल त्या गाडीमध्ये जे इसम होते त्यांच्याकडून आपण ताब्यात घेतलेले होते। त्यामध्ये एकूण 5 आरोपी निष्पन्न झाले होते। त्यातील एक जो आहे तो अल्पवयीन आहे आणि 4 सज्ञान होते। त्यांच्याकडे चौकशी केली, नावगाव पत्त्याची चौकशी केली असता ते छत्तीसगड येथील असल्याचे समजलेले आहे। त्याचबरोबर यापूर्वी मागच्या आठवड्यात एक मोबाईल चोरीचा गुन्हा आपण उघडकीस आणलेला होता, त्यातील आरोपी पण बाहेर परप्रांतीयच होता। यावरून असं दिसून येते की परप्रांतीय लोकांच्या टोळ्या येऊन आपल्याकडे मोबाईल चोरीचे वगैरे प्रयत्न करत आहेत, मोबाईल चोरी वगैरे करत आहेत। त्या दृष्टीनं पुढे जे पकडलेले 5 आरोपी आहेत त्यांच्याकडे आपल्याकडे तपास चालू आहे। सध्या ते PCR-मध्ये आहे, त्यांच्याकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येतात का याचाही शोध चालू आहे। त्यापैकी एक जो आरोपी आहे त्याच्यावर यापूर्वी दौंड येथे मोबाईल चोरीचा असाच प्रकारचा गुन्हा दाखल आहे, त्या अनुषंगानेही आपण तपास करीत आहोत सध्या।